अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सर्वप्रथम श्रीवार अभिवादन। परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा श्रीवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथ वाचायला सुरुवात करतो। तर आजचं आपलं प्रकरण आहे 7वं आणि 7व्या प्रकरणामधलं आहे आपलं निर्वाण लाभ कोण करतो, म्हणजे निर्वाण प्राप्त कोण करतो। तर या ठिकाणी राजा म्हणाला म्हणते निर्वाण पदाचा लाभ सर्वच व्यक्तींना होतो काय म्हणतात ते, किंवा जे निर्वाण जो माणूस जीवनमुक्त होतो या जीवन भवचक्राच्या फेऱ्यामधून मुक्त होतो म्हणतात। तर निर्वाण सर्वच व्यक्ती प्राप्त करू शकतात काय, सर्वांना प्राप्त होऊ शकते काय म्हणतात। तर या ठिकाणी नाही महाराज म्हणते याच्यावर म्हणतात की नाही महाराज निर्वाण पदाचा लाभ सर्वच व्यक्तींना होत नाही काय म्हणतात ते, किंवा सर्व व्यक्तींना निर्वाण पदाचा लाभ होऊ शकत नाही। जे कोणी सदाचारी आहेत म्हणतात, जे काही सदाचारण आहे म्हणतात, कोणत्या गोष्टीचं पाप नाही करत, सदाचारण त्यांचं आचरण त्यांचं वागणं त्यांचं सदाचारासारखं आहे म्हणतात है ना। आणि त्यांचे पुण्यकर्म जे काही पुण्यकर्म आहेत पहिले केलेले, जे काही या कालखंडामध्ये आता पण पुण्य करतात, पुण्य करत राहतात, म्हणजे गरिबाची मदत कोणाचीही मदत सुद्धा जे कोणी करते त्यांना करतात, विश्वनीय व मान्य करतात, म्हणजे करण्यात योग्य अशा गोष्टींची जाणीव करतात, म्हणजे किंवा जे काही आहे जे काही ज्या गोष्टीमध्ये आहो त्या गोष्टीमध्ये समाधानी मानतात, जे काही मिळालं त्याच्यामध्ये समाधानी मानतात, अशा गोष्टीची जाणीव करतात। त्यांना ज्यांचा गोष्टींचा ताज्य गोष्टींचा त्याग करतील, आचरण कालक करतील, म्हणजे चांगल्या प्रकारचं आचरण विचारण चांगल्या प्रकारचं करतील है ना, ते आचरणात आणतील, म्हणजे बऱ्याचशा चांगल्या प्रकारच्या जे काही गोष्टी आहेत वाईट गोष्टीला बाजूला वेगळं टाकून चांगल्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये त्याचा लाभ घेतील। या ठिकाणी त्या सर्व गोष्टींना आचरणात आणतील, साक्षात्कार करण्याजोग्या गोष्टींचा साक्षात्कार करून घेतील, तेच निर्वाण पदाला प्राप्त करून येऊ शकतात असे सांगतात। काय म्हणतात ते, किंवा सर्वच लोकांना आणि सर्वच व्यक्तींना निर्वाण पदाचा म्हणजे निर्वाण पद प्राप्त होऊ शकत नाही। जो सदाचारी आहे, जो पुण्यकर्म करतो, सतत पुण्यकर्म करतो, सतत जे काही वाईट गोष्टी आपल्यामधल्या आहेत त्या गोष्टीचा त्याग करतो आणि चांगल्या गोष्टीचं आचरण करतो, कल्याणकारक गोष्टीचा आचरण करतो, त्यांना या निर्वाण पदाचा लाभ होतो असे त्यांना कबीर बनते म्हणतात। त्यावर राजे म्हणतात की बनते फार चांगल्या प्रकारे फार छान तुम्ही समजावून सांगितलं याच्यावर, म्हणजे निर्वाण मिळतानाही कळते काय, म्हणजे ते म्हणतात की ज्या वेळेला आपल्याला निर्वाण पद प्राप्त होतो तर त्यावेळेला आपल्याला त्यामधून कोणती गोष्ट कळते अशी का, किंवा आपल्याला निर्वाण पदाला प्राप्त होतो, निर्वाण पद आपल्याला प्राप्त होतो, तर अशी काही गोष्ट आहे का म्हणतात त्यामध्ये, किंवा आपल्याला ज्या वेळेला ते पद प्राप्त होतो त्यावेळेला अशी काही कळते का, किंवा समजते का, त्याच्यामध्ये समजण्याजोगतं काही असते का असं। यावर राजे म्हणाले त्यांना की म्हणते म्हणजे राजा म्हणाला असं राजांनी त्यांना सांगितलं, म्हणते ज्याला निर्वाण पद लाभले नाही त्यात निर्वाण पद किती सुखदायक आहे, म्हणजे ज्याला कोणाला निर्वाण पदाचा प्राप्त झाला नाही आणि ज्याला कोणाला त्याचा लाभ झाला नाही किंवा कोणाला ते लाभलं नाही त्या व्यक्तीला निर्वाण पद किती सुखदायक आहे म्हणतात। याची जाणीव असते काय, म्हणजे आता तुम्हाला निर्वाण पद प्राप्त आहे हे मला माहिती आहे आणि मला माहिती नाही, मला निर्वाण पद प्राप्त नाही हे समोरच्याला कसं काय समजेल म्हणतात, किंवा तुम्ही जीवनमुक्त आहे का नाही आहे, की तुम्हाला निर्वाण पद प्राप्त आहे का नाही आहे, त्याला कसं काय समजेल याची जाणीव कशी होईल म्हणतात। तर ते म्हणतात या ठिकाणी होय महाराज, ज्याला निर्वाण पद लाभले नाही त्या व्यक्तीत देखील निर्वाण सुखाची जाणीव असते म्हणतात। म्हणजे ज्यानं कोणाला आता ज्याला एखाद्याला निर्वाण पद प्राप्त आहे आणि ते त्यांच्या समोर आहे,
मग त्यांच्या समोर असल्याच्या कारणास्तव त्यांच्या समोर आहेत ते, त्यांच्या समोर आहेत आणि समोर असल्याच्या नंतर एकाला निर्वाण पद प्राप्त आहे, दुसऱ्याला निर्वाण पद प्राप्त नाही. मग त्याला पाहून त्यांना असं वाटते की का बा यांना या व्यक्तीला म्हणजे त्यांचं निर्वाण पदाच्या प्राप्तीला पाहून याच्या मनामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती होते. म्हणजे त्या ज्याला निर्वाण पद प्राप्त होते त्या व्यक्तीला पाहून याच्या मनामध्ये, याच्या अंतर्मनामध्ये कशाची जाणीव होते? सुखाचे तरण. त्याच्यामध्ये जे काही दुःख असते ते दुःख आपोआप होऊन जाते आणि त्याला पण सुद्धा त्या ठिकाणी सुखाचे तरण म्हणजे एक निर्वाण ज्याला प्राप्त होतो तो व्यक्ती जीवनमुक्त होतो. या जीवन भरचक्राच्या फेऱ्यातून पण सुद्धा मुक्त होतो आणि दुःख काय आहे त्याला कळत नाही, सुख काय आहे त्याला कळत नाही, म्हणजे मध्यम मार्गाचा तो उरलेला असतो. म्हणून निर्वाण व्यक्तीच्या समोर आपण जर एखादं गेलो आणि त्यांच्या सहवासामध्ये राहिलो किंवा त्यांच्या नजरेवर आपली नजर पडली तर त्यावेळेला आपल्याला कशाची अनुभूती होते? सुखाची अनुभूती होते म्हणतात. पण ते स्वतः निर्वाण पदाचा लाभ न करता त्या सुखाची कशी काय त्यांना जाणीव होते म्हणतात. या ठिकाणी ते म्हणतात की बा एकाला तर निर्वाण पद प्राप्त आहे आणि दुसऱ्याला निर्वाण पद प्राप्त नाही आहे म्हणतात. मग त्याला पाहून, त्या निर्वाण व्यक्तीला पाहून, निर्वाण पद प्राप्त व्यक्तीला पाहून याला कशी काय सुखाची अनुभूती होते, याला कसे काय सुखाचे तरंग लागतात, याला कसं काय ते कळते म्हणतात. या ठिकाणी ते म्हणतात की महाराज ज्याचे हातपाय तोडले नाहीत अशा व्यक्तीस हातपाय तोडल्यामुळे होणारे दुःख माहीत नसते. काय म्हणतात ते? किंवा एखाद्याचे हातपाय मुळेला तुटेला आणि समोरचा व्यक्ती त्याला पाहते त्याला तसं थोडी दुःख होणार आहे, कारण की त्याचे तुटेल थोडी आहे, त्याचे सगळे आहेत, त्याला माहिती आहे की आपले चारी दोन्ही हातात दोन्ही पाया, समोरचे जे दोन्ही पाय दोन्ही हात जायला त्याला ज्याचे तुटेला त्याला दुःख त्याचं माहिती असेल ना. यानं पाहिल्याच्या नुसार याने कसं काय माहिती होणार आहे? त्याचे तुटेलच नाही ना, म्हणून त्याला मुळे दुःख होणार नाही म्हणतात. होय म्हणते असं माहित असते. ते कसं काय म्हणते? ज्याचे हात आणि ज्याचे पाय तोडलेले असतात त्यांचे रडणे व त्यांचे तळपळणे पाहून यात दुःख आहे याची जाणीव त्याला होते म्हणतात. किंवा ज्याच्या हातपाय मुळेला तोच रडणार आहे, तो त्याचं रडण तोच तळपणार आहे, दुसरा पाहून थोडी तळपणार आहे किंवा याच्या हातपाय मुळेला तर मी रडतो असं होऊ शकत नाही म्हणतात. याची जाणीव ज्याचं तुटेला म्हणतात त्याची जाणीव त्याला स्वतःला असते म्हणतात. होय म्हणते म्हणतात. ते कसे? म्हणून महाराज याचप्रमाणे निर्वाण प्राप्त केलेल्या लोकांच्या शब्दातून ओसरणारा संतोष आणि प्रीतीकृत आनंद पाहून त्यांना निर्वाण लाभ झाला नाही त्यांना सुद्धा निर्वाण सुखाची जाणीव होते म्हणतात. असं होते. त्याला जरी ते तोडलेल्याला जरी पाहून आपल्याला काही आपल्या मनामध्ये उत्पन्न नसेल होत पण निर्वाण पद असं राहते म्हणतात किंवा त्याच्या शब्दातून आणि त्याच्या वाणीतून आपल्याला खूप मोठं संतोष धन मिळते म्हणतात. त्याला पाहून आपल्याला खूप मोठ्या प्रकारचा आनंद होते, चांगल्या प्रकारचा आनंद होते ना आपल्याला, कारण की त्यांनी निर्वाण पद प्राप्त केलेलं असते. मग एका निर्वाण पद प्राप्त करणारा व्यक्ती म्हणजे त्याचा उजेड, त्याचा प्रकाश, त्याच्या चेहऱ्यावरला आनंद, त्याचे बोलण्याचे तरंग, त्याचे पाहण्याचे दृष्टिकोन, त्याचा चालण्याचा दृष्टिकोन, त्याचा सांगण्याचा दृष्टिकोन सर्व एकदम आकर्षित करणारा असते ना एखादा एक निर्वाण व्यक्ती असते तो. म्हणून या ठिकाणी आपण त्याच्या इकडे सहज म्हणजे आकर्षित होऊन जातो. मग याचं पाहून त्याला पण सुद्धा सुखाची जाणीव होते म्हणते. उत्तम रीतीने आपण समजावून सांगितले म्हणतात. आता प्रकरण आहे आपलं दुसरं विमत छिद्दन प्रश्न पुढे चालू आहे आपला. म्हणजे विमत छिद्दन प्रश्न म्हणजे हा आहे की भगवान बुद्धांच्या अस्तित्वासंबंधी शंका. ती कोणी शंका कुशंका केलेल्या भगवान बुद्धांच्या प्रती काही शंका होत्या, काही कोणाला शंका उत्पन्न होत होत्या, तर त्या शंकाच्या अस्तित्वात संबंधित आता हे प्रकरण आहे आपलं. या ठिकाणी राजा म्हणाला म्हणते नागसेन आपण भगवान बुद्धांना पाहिले काय म्हणतात ते आता. म्हणजे राजाच्या मनामध्ये जसा प्रश्न उत्पन्न होत होता तो राजा तसा प्रश्न त्यांना उत्पन्न करत होता. किंवा आपण भगवान बुद्धांना
पाहिलं काय? तर ते म्हणत होते नाही महाराज, भगवान बुद्धांना तर कोणच नाही पाहिलं. कारण की भगवान बुद्धाचा काळ आणि आपला काळ किती अंतर आहे, जमीन आसमानचंही म्हणलं तर चालेल नंतर. म्हणून निदान तुमच्या आचरण्याने तरी भगवान बुद्धांना पाहिले काय? ते म्हणतात व तुमचे आचार्य सहकारी काही जे काही होऊन गेले तुमच्यापेक्षा मोठे त्यांनी पाहिलं का भगवान बुद्धांना? ते म्हणतात नाही महाराज, ते कसं काय पाहतील? भगवान बुद्धांचा कालखंड म्हणजे खूप जुना. ते म्हणतात त्यांनी पण नाही पाहिलं. म्हणते असे आहे तर भगवान बुद्ध झालेच नाही. काय म्हणतात ते राजे या ठिकाणी? जर भगवान बुद्धाला तुम्ही नाही पाहिलं, तुमच्या आचार्यांनी नाही पाहिलं, त्यांच्या झालेल्या आचार्यांनी नाही पाहिलं, तर मी असं मानतो की बा भगवान बुद्ध झालेच नाही. भगवान बुद्धाला कोण पाहिले नाही तर भगवान बुद्ध झालेच नाही असे म्हणावे लागेल. म्हणजे मी म्हणत नाही असं म्हणावं लागेल म्हणतात. कारण की तुम्ही नाही पाहिलं, आचार्यांनी पाहिलं, तुमच्या आचार्यांनी पाहिलं, कोणा नाही पाहिलं. मग आता आपल्याला प्रश्न काय म्हणावा लागेल या ठिकाणी? भगवान बुद्ध झालेच नाही, भगवान बुद्ध झालेच नाही असं म्हणावं लागेल म्हणतात आपल्याला. पण ते म्हणतात महाराज, हिमालय पर्वतावरील उहा नावाची नदी तुम्ही पाहिली आहे का? काय म्हणतात मग या ठिकाणी? महाराज तुम्ही हिमालय पर्वतावर उहा नावाची नदी पाहिली का? पर्वतावर कुठे नदी वाहत असते सांगणार? त्यांनी त्यांना तसा प्रश्न केला म्हणून यांनी असा प्रश्न केला असेल ना, किंवा हिमालयाच्या पर्वतावर उमा नावाची नदी आहे ती पाहिली का तुम्ही? जे वाहत असते ते पाहिली का तुम्ही? पाहिली आहे काय? ते म्हणतात नाही म्हणते. त्याच्या लक्षात नाही आलं बरं का, पर्वतावर कोणती नदी वाहत असते त्यांच्या लक्षात नाही आलं. हे म्हणतात मी पाहिली नाही म्हणते. याचं उत्तर काय? ते नाही म्हणते. तर मग अशी नदीच नाही, म्हणजे अशी नदीच नाही असे म्हणावं लागेल म्हणतात. तुम्ही पाहिली नाही म्हणतात ते नदी, तर मग आम्हाला काय म्हणावं लागेल म्हणतात? अशी नदीच नाही आहे. अशी नदी आहे मी किंवा माझ्या वडिलांनी जरी ती नदी पाहिली नसेल तरी पण ती नदी आहे काय खरं? ते म्हणतात बा तुम्ही ज्या नदीचं मला नाव सांगितलं, तुम्ही ज्या जागेचं मला नाव सांगितलं की बा हिमालयाच्या पायाशी आणि पर्वतावर तुम्ही त्या नदीचं मला विचारलं, मी तर नाही पाहिली. जरी किंवा मी जरी नसेल पाहिली ते, किंवा माझ्या आईने माझ्या वडिलांनी ती नदी पाहिली नसेल तर मग ती नदी खरोखर आहे काय? ती माझ्या आई वडिलांनी जरी नाही पाहिली म्हणतात तर मग ती नदी खरोखर अशी आहे काय म्हणतात? आता माझे आई वडील तर या म्हणजे याच्यावर राज्य करीत होते, तर त्यांनी जर नाही पाहिली म्हणतात तर ही नदी आहे काय? खरं आहे का खोटं आहे? याच्यामध्ये काय आहे म्हणतात? तर या ठिकाणी ते म्हणतात की महाराज याचप्रमाणे जरी मी किंवा माझ्या आचार्यांनी भगवान बुद्धांना पाहिले नाही तरी पण ते निश्चित झालेले आहेत म्हणतात. कारण की बुद्ध धम्म संघ हे रत्न खूप अनमोल आहे, महान आहे म्हणतात. तुम्ही तुमच्या आई वडिलांनी जरी नाही पाहिले म्हणतात पण तरी ही नदी अशी. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात ते त्यांना थोडस म्हणजे कळण्यासाठी उलट बोलले किंवा पर्वतावर नदी वाहत आहे. कारण की ते बुद्धांना डायरेक्ट म्हणणार त्यांनी किंवा बुद्ध झालेच नाही, मग यांना थोडस वाईट नाही वाटणार आहे का? बुद्धांच्या बद्दल जर असं, बुद्धांच्या बद्दल बाबासाहेबांच्या बद्दल आज आपल्याला बुद्धांच्या बद्दल बाबासाहेबांच्या बद्दल वाईट म्हटलं कोणाचं वाईट वाटतेच की नाही, मग त्यांना तसंच वाटलं असेल ते. म्हणून त्यांनी म्हटलं की पर्वतावर नदी आहे, पर्वतावर तर नदी नसते. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे जरी मी किंवा माझ्या आचार्यांनी भगवान बुद्धाला पाहिले नाही तरी पण भगवान बुद्ध निश्चित झालेले आहेत म्हणतात. पण ते फार छान समजावून सांगितलं म्हणतात तुम्ही. भगवान बुद्ध सर्वज्ञ आहे. राजा या ठिकाणी म्हणाला, पण ते भगवान बुद्ध सर्वज्ञ आणि सर्व काही जाणणारे परमश्रेष्ठ आहेत काय? म्हणजे आता अलग अलग प्रश्न भगवान बुद्धाच्या संबंधी याच्यामध्ये सांगितल्या जाते. या प्रकरणामध्ये काय सांगितलं जाते किंवा भगवान बुद्धांच्या अस्तित्वाच्या संबंधी शंका, म्हणजे राजाला काय झालेल्या होत्या? शंका झालेल्या होत्या. मग त्या शंकाचं निरसन करण्यासाठीच म्हणते नागसेनांनी जन्म घेतला. मग राजाच्या मनामध्ये कोणताही प्रश्न उत्पन्न होत होता, राजा ते प्रश्न म्हणतेंना विचारत होते किंवा भगवान आता काय म्हणतात ते दुसरा प्रश्न काय म्हणतात त्यांना किंवा भगवान बुद्ध सर्व काही जाणणारे परमश्रेष्ठ आहेत काय? तर या ठिकाणी कबीर म्हणाले, होय महाराज भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत,
बुद्ध सर्वज्ञ आहे, त्यांची तुलना कोणाशीही करता येणार नाही. त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या उंचीशी, त्यांच्या पायाची, त्यांच्या डोळ्याची, त्यांच्या शरीराची, त्यांची बोलण्याची, त्यांची चालण्याची, त्यांची कोणत्याच गोष्टीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. किंवा त्यांच्या जे त्यांनी बुद्ध धम्मसंघ दिला, जो काही बुद्ध धम्मसंघामध्ये जे काही ज्ञान दिलं, त्यांनी जे काही संकल्प केलं, जे काही श्रेष्ठ केलं, जे काही स्वतःच्या बलावर त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं, सम्यक्सम बुद्ध त्यांनी प्राप्त केलं, त्या ज्ञानाची पण बरोबरी कोणी करू शकत नाही. आता आपला मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे बुद्ध आणि धम्म. बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये सांगितले जाते की या विश्वामध्ये सर्व झाडं, त्या झाडामध्ये फळं, त्यामध्ये पानं, त्यामध्ये जे काही सर्व झाडं असतील, 7 समुद्र आहे, त्यातलं पुरं पाणी, त्यातलं पुरं फळे, त्यातलं पुरं गोटे, त्यातली पुरी रेती, हे सर्व जरी एका इकडे काढलं तरी भगवान बुद्धाच्या ज्ञानाची बरोबरी करू शकत नाही. आता 7 समुद्र, हा समुद्र एवढा किती मोठा समुद्र आहे, आणि हे विश्व किती मोठं आहे. या विश्वातील गोटे, या विश्वातील झाडं, या विश्वातील पानं, हे किती मोठं आहे. या गोष्टीला जरी एका इकडे ठेवलं तरी भगवान बुद्धाच्या ज्ञानाची बरोबरी करू शकत नाही म्हणतात. म्हणून भगवान बुद्धाच्या ज्ञानाची तुलना करता येणार नाही, किंवा त्यांच्या मापाची, त्यांच्या ज्ञानाच्या मापाची पण सुद्धा माप काढता येणार नाही. म्हणजे ज्या भगवान बुद्धांना तुम्ही स्वतः कधी पाहिले नाही काय, ते सर्वज्ञ होते असे कसे म्हणतात. ते म्हणतात बा भगवान बुद्धाच्या प्रती तुम्हाला एवढी मोठी श्रद्धा आहे म्हणतात, किंवा त्यांची कोणीही त्यांच्या ज्ञानाची तुलना करू शकणार नाही. मग ज्या भगवान बुद्धांना तुम्ही स्वतः कधी पाहिले नाही, ते सर्वज्ञ होते असे तुम्हाला कसे काय माहित आहे. हे कसं काय म्हणून राहिले तुम्ही, हे कसे म्हणता येणार आहे म्हणता. म्हणजे प्रश्न त्यांच्या मनामध्ये काय उत्पन्न झालं, किंवा हे कसं काय म्हणता येणार आहे म्हणतात. तर या ठिकाणी म्हणतात ते की महाराज ज्यांनी महासागर कधी पाहिला नाही, त्यांना महासागर खोल, अथांग व गंभीर आहे. गंगा, यमुना, अचिरवती, म्हणजे सरयू, सरगू अशा महागंडक नदी, 5ही मोठ्या मोठ्या नद्या जाऊन मिळतात, तरी त्या 5 नद्या कमी किंवा जास्त झालेले कधी दिसून येत नाही, हे त्यांना कळते काय. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं किंवा महासागराला परिपूर्ण एवढ्या प्रकारच्या 7-8 नद्या जर मिळतात, मिळल्याच्या नंतर या 5ही मोठ्या मोठ्या प्रकारच्या नद्या त्यांना मिळतात. मग त्या नद्यांना समजून येते की का बा आपण जास्त झालो का कमी झालो. आता त्या समुद्राला 5 नद्या एकखट्ट मिळत आहे, त्या 5 नद्याला थोडी मालूम आहे की वरपूर होऊ का जास्त होऊ का कमी होऊ, हे त्यांना कधी कळते का नद्यांना नाही कळत. नदीने 5 नद्याचा जर संगम एका ठिकाणी झाला तर त्या नदींना पण नद्यांना कळणार नाही की बा हे पाणी कोण्या नदीचं, ते पाणी कोण्या नदीचं. ते हवा दिसते का, नाही दिसत ना. त्याचप्रमाणे म्हणतात त्यांना दिसून येते काय, कळते काय. ते म्हणतात होय म्हणते, याची जाणीव त्यांना आहे म्हणतात. ते काय म्हणतात, याची जाणीव आहे महाराज. त्याचप्रमाणे म्हणतात निर्वाण पदाचा लाभ करून घेतलेले भगवान बुद्धांचे श्रावक शिष्य महान आहेत म्हणतात. जे काही भगवान बुद्धाच्या धम्माचा आणि संघाचा आश्रय घेऊन ते आपलं जीवन चालवतात आणि निर्वाण पदाचा लाभ करून घेतात, ते शिष्य त्यांचे महान आहेत. काय म्हणतात, ते स्वतःला नाही म्हटलं ना. भगवान बुद्धांनी कधी स्वतःला म्हटलंच नाही ना श्रेष्ठ. ते तर म्हणजे देव आणि मनुष्याचे पण सुद्धा शास्त्र होते. निसर्ग कधी त्यांच्या समोर गेला नाही, त्यांनी कधी स्वतःला म्हटलं नाही ना, आणि त्यांच्या धर्माच्या प्रती पण सांगितले नाही. म्हणून या ठिकाणी ते काय म्हणतात किंवा श्रावक शिष्य महान आहे. हे श्रावक म्हणजे श्रावक जर असे आहे तर त्यांचे गुरु भगवान बुद्ध किती महान असले पाहिजे. म्हणजे असंच आहे. साधं उदाहरण दिलं त्यांनी किंवा जर श्रावक शिष्य भगवान बुद्धांचे शिष्य जर एवढे महान, एका प्रश्नाचं ही उत्तर त्यांच्या जवळ असं नाही की बा एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. मग एवढं श्रावक संघाला जर येत असतील तर त्यांचे जे काही थोर गुरु होते भगवान बुद्ध, ते भगवान बुद्ध किती महान असले पाहिजे म्हणतात. या ठिकाणी ते म्हणतात असे आम्ही निश्चित सांगत असतो.
जेव्हा आम्ही एवढं श्रेष्ठ आहोत म्हणतात तर आमचे जे काही होऊन गेलेले भगवान बुद्ध जे काही गुरु आहेत ते किती महान असायला पाहिजे असे ते या ठिकाणी सांगतात। म्हणते नागसेन आपण अगदी बरोबर सांगितले म्हणतात, बुद्धांच्या सर्व तत्वज्ञानाची जाणीव राजाला होते। म्हणजे थोड्या थोड्यानं हे जे काही शंका कुशंका त्याच्या मनामधल्या निघून जातात आणि त्याचं निरसन होते। निरसन झाल्याच्या नंतर बुद्धाच्या सर्व तत्वज्ञानाची त्याला जाणीव होते। या ठिकाणी राजा म्हणाला, म्हणते काय हो, भगवान बुद्धांचे परम श्रेष्ठ दुसऱ्यांना कळून शकते काय? म्हणजे काय म्हणतात ते, किंवा बुद्धांच्या सर्व श्रेष्ठ आणि सर्व तत्वज्ञानाची जाणीव म्हणजे बुद्धांना, भगवान बुद्धांना जे काही सर्वश्रेष्ठ बुद्धत्व सम्यक्सम बुद्धत्व प्राप्त झालेलं होतं, मग या सम्यक्सम बुद्ध तत्वज्ञानाची जाणीव सर्वांना आणि दुसऱ्यांना हे कळू शकते काय किंवा हे दिसून येते काय? या ठिकाणी ते म्हणतात होय महाराज, दुसऱ्यांना कळू शकते म्हणतात। मग म्हणते ते कसे काय, ते कसे काय बरं? या ठिकाणी महाराज फार वर्षापूर्वी तिस्स महास्तवीर नावाचे एक प्रसिद्ध लेखक होऊन गेले म्हणतात। ते होऊन गेल्यात आता बरीच वर्ष लोटली म्हणतात। तिस्स महास्तवीर होते म्हणतात, ते लेखक होते म्हणतात आणि त्यांना जाऊन म्हणतात, त्यांना होऊन म्हणतात बरीच वर्ष लोटली म्हणतात, बरेचसे दिवस झाले म्हणतात। तेव्हा लोकांना त्यांच्या विषयी कसे काय समजले म्हणतात। आता ते म्हणतात किंवा एक तिस्स नावाचे तळी होते, ते खूप प्रसिद्ध लेखक होते म्हणतात, प्रसिद्ध लेखक होते। आता बरीच वर्ष होऊन गेली म्हणतात, मग ते कसं काय त्यांना कळलं, त्यांच्याविषयी काय कसं काय समजलं म्हणतात लोकांना, किंवा हे स्थवीर हे होते प्रसिद्ध लेखक होते। प्रसिद्ध लेखक असल्याच्या कारणानं हे यांना तर खूप वर्ष झाले म्हणून जाऊन यांना कसं काय यांच्याबद्दल तर आजही लोक आदरभाव आहे, आदरभाव असल्याच्या कारणानं आजही त्यांची पुस्तकं, आजही त्यांचा लेखक, आजही त्यांचे काही बोलायचे लेख होते, काही लिहायचे लेख होते, आजही ते लोकांच्या मनामध्ये बसलेले आहे। यांच्याविषयी कसं काय लोकांना ते समजलं? म्हणते त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्यावरून, त्यांनी लिहून ठेवलेलं त्यांचं साहित्य काय आहे, त्यांची निशाणी। आता अण्णाभाऊ साठे यांनी खूप बाबासाहेबांवर म्हणजे सर्वच गोष्टींवर यांनी पुस्तकं लिहून ठेवले। आता येतं नाही या त्यांच्या पुस्तका, एखादं पुस्तक जर त्याचं पाहायला आपण तर त्याची आठवण येणार नाही ना। त्यांनी लिहिलेलं जे काही पुस्तक आहे त्यांच्या साहित्यावरून आपल्याला त्यांची आठवण येणार आहे ना। जरी ते नसले आपल्या नजरी समोर तरी त्यांना त्याची आठवण येणार आहे। महाराज ज्यांना धर्माची जाणीव आहे त्यांना भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत म्हणतात। जो धम्माला पाहतो, भगवान बुद्धांनी काय सांगितलं की एक ब्राह्मण भगवान बुद्धांना प्रश्न करतो, प्रश्न केल्याच्या नंतर प्रश्न केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आर्य श्रावक संघ बुद्धांचा बसलेला असतो आणि बुद्धांच्या आर्य श्रावक संघ मग या ठिकाणी एक भिक्खू त्यांमध्ये प्रश्न करतात बुद्धांना, किंवा भगवान तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही कोणाला गुरु मानायचं? काय म्हणतात ते भिक्खू, किंवा भगवान तुम्ही गेल्याच्या नंतर आम्ही कोणाला गुरु मानायचं? बुद्ध काय म्हणतात या ठिकाणी, माझा धम्म आणि माझा संघ। मी गेल्याच्या नंतर ठीक आहे, बुद्ध तुमच्या मधून निघून गेले पण माझा धम्म जिवंत आहे आणि माझा श्रावक संघ जिवंत आहे। तुम्ही कोणाला गुरु मानायला पाहिजे? मग धम्म हा जो काही पुस्तकामधून मिळणारा तुम्हाला धम्म आहे आणि आर्य श्रावक संघ जे काही भिक्खू संघ आहे, जे काही भिक्खू वर्ग आहे त्याला तुम्ही गुरु मानतात। असे कोण सांगून जातात? बुद्ध सांगून जातात। या ठिकाणी त्यांना ते सांगून जातात की तुम्ही भगवान बुद्ध ज्यांना धम्माची जाणीव आहे तो त्यांना भगवान बुद्धाच्या ज्ञानाची आणि भगवान बुद्धाचं सर्वज्ञ ज्ञान याची जाणीव आपोआपच त्याच्या लक्षात येऊन जाते। श्रद्धा पाहिजे म्हणतात बरं, याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे। असंच भगवान बुद्धाला कोणी पाहत नाही, असंच भगवान बुद्धाच्या धर्माला कोणी पाहत नाही म्हणतात। याच्या ठिकाणी काय म्हणतात? श्रद्धा युक्त चित्ताने श्रद्धा उत्पन्न त्याच्या मनामध्ये असली त्या वेळेला तो भगवान बुद्धाच्या धर्माला आणि भगवान बुद्धाला पाहतो। बिना श्रद्धाचं काहीच नाही होऊ शकत। वरवर श्रद्धा आहे, अंदरून खोट आहे, हे काही कामाची गोष्ट नाही म्हणतात।
म्हणून त्यांना तो धम्म समजतो. कारण बुद्ध धम्माची शिकवणच तशी आहे. बुद्ध धम्माची शिकवण घ्यायची असेल तर कशी आहे म्हणतात, श्रद्धा. सर्वात श्रेष्ठ बल भगवान बुद्धांनी सांगितले, श्रद्धा बल जर कोणाजवळ असेल तर त्याला दुःख नावाची वस्तू स्पर्श करू शकत नाही, असं बुद्ध या ठिकाणी स्वतः म्हणतात. बुद्ध धम्माची शिकवण ज्याला आहे, भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण आहे म्हणतात ते. म्हणजे आपण अगदी अचूक प्रमाणे आणि चांगल्या प्रमाणे का न कोणत्या प्रकारची चूक करताना मला समजावून सांगितले म्हणतात. किंवा ज्याला धम्माची जाणीव आहे त्याला बुद्धाची जाणीव आहे, ज्याला बुद्धाची जाणीव आहे त्याला धम्माची जाणीव आपोआप होते. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला बुद्ध कळते, ज्याच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे त्याला कोणतीच गोष्ट कळू शकत नाही म्हणतात. राजा या ठिकाणी म्हणाला म्हणते, आपणास धर्माची जाणीव झाली काय म्हणतात. ते म्हणतात, पण तुम्हाला धम्माची जाणीव झाली काय. महाराज भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार बुद्ध श्रावकांनी धर्म समजावून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणतात. काय म्हणतात, जरी बुद्ध आपल्यामध्ये नसतील तरी पण त्यांच्या उपदेश जो काही भगवान बुद्धांनी उपदेश दिला, जे काही 84,000 धम्म स्कंद दिले भगवान बुद्धांनी. किती? 84,000 धम्म स्कंद दिले. त्याच्यामध्ये सर्व काही उपदेश भगवान बुद्धांनी सांगितले. त्या उपदेशानुसार बुद्ध जे काही श्रावक भिक्खू झालेले आहे म्हणतात, तो धम्म त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. भिक्खू नव्हे तर केवळ आणि भिक्खू साठीच नव्हे तर उपासक उपासिका स्थान बालबालिका सर्वांसाठी धम्म आहे म्हणतात. काही जाती नाही, भेद नाही, भाव नाही, काही कोणता पंथ नाही, काही कोणतं वेगळं नाही, सर्वांसाठी आहे म्हणतात. या ठिकाणी काय सांगितलं जाते, किंवा सर्व मानवाच्या हिताकरिता सुखाकरिता कल्याणाकरिता तो प्रयत्न करायला पाहिजे म्हणतात. तरच त्यानुसार ते आचरण करू शकतील. ज्या वेळेला ते समजावून घेतील, प्रयत्न करतील, समजावण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळेला त्यांना समजून येणार आणि त्यावेळेला ते आचरण करू शकतील. म्हणजे आपण खूप चांगल्या प्रकारे कथन केलं म्हणतात. या ठिकाणी राजा म्हणाला की म्हणते, व्यक्तीच्या आत्माचे संक्रमण होत नाही, मग त्याचा पुनर्जन्म कसा होतो म्हणतात. म्हणजे तुम्ही म्हणता की बा व्यक्तीच्या आत्माचा पुनर्जन्म तर नाही आहे, पण त्याचं संक्रमण पाहून त्याचा पुनर्जन्म कसा होतो म्हणतात. आपण तर आत्मा परमात्मा या गोष्टीला मानत नाही म्हणतात, मग त्याचा पुनर्जन्म होतो हे कसं काय सिद्ध करून दाखवता. यावर कबीर म्हणाले, महाराज एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जीव संक्रमण करीत नसला तरी त्याचा पुनर्जन्म होतो हे पर्याय म्हणतात. काय म्हणतात, जर एखादा व्यक्ती आपल्या नजरेच्या समोर आता समजा मरण पावल्याच्या नंतर जे काही संक्रमण, जे काही चित्त आहे त्याचं, जे काही 5 गुणापासून ते चित्त बनलेलं असते, आग, तेज, वायू, पृथ्वी, अग्नी, या गुणांपासून ते चित्त बनलेलं असते. जरी काही ते चित्त त्याच्यामधून निघून गेलं, ते चित्त त्याच्यामधून निघून गेल्याच्या नंतर तो जो काही उरते तो खाली डब्बा आहे. मग त्याचं जे काही संक्रमण होते, जे काही ते 5 गुण आपापल्या जागी संक्रमण करतात, म्हणजे निघून जातात, मग त्याचा पुनर्जन्म कसा होतो म्हणतात. मग त्याचा पुनर्जन्म असा होतो की ते एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये ते निश्चित म्हणजे जीव ते संक्रमण करू शकतात. कसा करू शकतात की बा या व्यक्तीनं कोणत्या प्रकारचे पुण्य कर्म केले का, पाप कर्म केले का, ते जे काही गोष्टी त्याच्यामधून निघून जातात, जे काही त्याला फुकून दिल्या जाते, भूमीत जे काही फुकून दिल्या जाते, मग त्याच्यामध्ये जे काही 5 प्रकारचे घटक असतात, ते 5 प्रकारचे घटक निघून गेल्याच्या नंतरही ते घटकानुसार त्याच्या पुण्याच्या कर्मा किंवा पाप कर्माच्या नुसार ते घटकाला पाहून त्याचा पुनर्जन्म या ठिकाणी होतो. आपल्याला असं वाटत नाही की बा आपण मुक्त झालो नाही, पुण्य किंवा पाप केलं यावर आपला जन्म अवलंबून आहे, हे खरं आहे, नंतर त्याचा पुनर्जन्म होतोच. म्हणते हे कसे घडते, कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला तर तो दिवा दुसऱ्या दिव्यात प्रवेश करून संक्रमण घडवितो असे म्हणता येईल. आता हा दिवा आपला पेटेला, दुसरा आता याच्यावरला आपण काच काढल्याच्या नंतर दुसरा दिवा हाती आणला, त्या वातीला वात लावली, ते भिजणार आहे का पेटणार आहे, पेट घेणारच आहे ना. यातून काय झालं, संक्रमण झालं ना. याच्यामध्ये आग कायच्यात गेली,
त्याच्यामध्ये गेली आहे की नाही. या ठिकाणी म्हणजे याच्यामधली जे काही आग जळत आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. या ठिकाणी दोन जीव उत्पन्न झाले की नाही झाले. याचं संक्रमण जे काही याचं अस्तित्व जे काही आहे ते त्याच्यात गेलं म्हणतात. याचं जे काही अस्तित्व आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, याच्यामध्ये प्रवेश केला नाही म्हणते असे कसे म्हणता येईल. महाराज याचप्रमाणे संक्रमण घडता पुनर्जन्म झाला. लगेच त्याची आग त्याला लागली म्हणजे पुनर्जन्म झाला. कृपा करून एखादे उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज तुमच्या गुरूंनी शिकवलेली एखादी कविता तुम्हाला आठवते का. काय म्हणतात ते. महाराज तुम्हाला जर एखादा काही गुरु होता, काही शाळेत काही तुम्ही शाळा शिकले, वर्गामध्ये काही शाळा शिकले, तुम्हाला ज्या वेळेला त्या ठिकाणी काही कविता एखादी शिकवलेली अशी तुमच्या गुरुजींनी, ती तुमच्या आठवते काय. होय म्हणतात म्हणते आठवते. महाराज ती कविता आपल्या गुरूंच्या मुखातून कायमचे निघून तुमच्या संक्रमण करून आली की काय. काय म्हणतात ते. किंवा त्यांनी काय ते काय अशी घेतली पुस्तकातून डायरेक्ट तुमच्यामध्ये टाकली काय नाही. पहिले ते त्यांनी त्यांच्या मुखातून तुम्हाला काही दिवस समजावून सांगितले. समजावून सांगितल्याच्या नंतर तुम्ही तुमचं जे काही चिंतन म्हणून होतं ते त्यांच्या बोलण्यावर केलं, त्यांच्या शिकवण्यावर केलं. शिकवण्यावर केल्याच्या नंतर तुम्ही श्रद्धायुक्त चित्ताने त्यांच्या इकडे चिंतन मनन केलं. चिंतन मनन केल्याच्या नंतर ते तुमच्यामध्ये संक्रमण केलं. आजच घेतली आजच येते का तुमच्या मनामध्ये नाहीये. काही दिवसाच्या नंतर ते तुम्हाला. म्हणून पुण्य कर्म किंवा पाप कर्माचं जे काही फळ आपल्याला मिळते आपल्या जन्माच्या आपल्या कर्माच्या नुसार तर ती वेळ घेते. जो वेळ घ्यायचा आहे ते त्याला तेवढा वेळ घेते. म्हणून हे म्हणतात की बा एकाच दिवशी नाही आली म्हणतात बनते. मग महाराज याचप्रमाणे संक्रमण घडतात पुनर्जन्म होतो. म्हणजे संक्रमण ज्या वेळेला ज्याचा वेळ आहे ज्याचा टाइम आहे त्याच वेळेला ते घेतो म्हणतात. लगेच आज झालं आणि आजच उत्पन्न होणार आहे असं काही नाही आहे. म्हणजे आपण चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलं किंवा पुनर्जन्म कशा मार्फत होतो. म्हणून या ठिकाणी सांगतात की किंवा परमार्थाचे ज्ञानाचे आत्म्याचे अस्तित्व नाही आहे म्हणतात. आत्मा परमात्मा या गोष्टीचं अस्तित्व नाही आहे म्हणतात. कारण की बुद्धांना म्हणतात 6 वर्ष ज्या वेळेला तप करायला बसले त्यावेळेला कोणीही मदत करण्यासाठी किंवा कोणीही त्यांना म्हणजे असं त्यांना सहारा देण्यासाठी मदत करण्यासाठी जर बुद्धाला मदत करण्यासाठी किंवा सहारा देण्यासाठी कोणी आलं असतं तर मग बुद्धांनी या गोष्टीवर आत्मा परमात्मा या गोष्टीवर विश्वास केला होता. पण बुद्धांनी स्वतः त्यांना स्वतःच एवढं मोठं अस्तित्व निर्माण करावं लागलं म्हणून त्यांचा विश्वास नाही नव्हता. म्हणून त्यांनी त्यांच्या धम्मामध्ये सांगितलं की माझ्या धम्मामध्ये ढोंगीपणा नाही आहे. माझ्या धम्मामध्ये काय नाही आहे ढोंगीपणा नाही आहे. माझ्या धम्मामध्ये चमत्कार नाही आहे. माझ्या धम्मामध्ये साक्षात्कार किंवा कर्म करो उसका फल आपको प्राप्त होएगा. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझ्या धर्मामध्ये या गोष्टीला मी अस्तित्व देत नाही देणार नाही आणि कोणाला देण्यासाठी प्रवृत्त पण सुद्धा करणार नाही. म्हणून या ठिकाणी पुनर्जन्माच्या संबंधी जे काही आपल्याला आपण जाणून घेतलं. म्हणून या ठिकाणी पुनर्जन्म कोणाचा होतो कसा होतो या ठिकाणी आपण आज जाणून घेतलं. मग पुनर्जन्माच्या संबंधी राजा म्हणते की बनते आपण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश कशा प्रकारे करतो. याचं कोणता जीव आहे कोणती आत्मा आहे काय आहे याचं थोडस मला उदाहरण देऊन समजावून सांगा. तर हे प्रकरण आपण उद्या पाहूया. सर्वांचं मंगल सर्वांचं कल्याण भवतु. भवतु मंगलम भवतु मंगलम. सर्वांचं मंगल सर्वांचं कल्याण. बुद्धं नमः.